किती भाग बघतो मी आता ठरवलो आहे बाळाला सांभाळतो मी. खेळा खेळा लवकर सगळ्या. स्टेशनला उतरला ना तुम्ही, रिक्षा वगैरे काही करायची गरज नाही. 2च मिनिटांमध्ये तुम्ही तिच्या घरी जाऊ शकता. वेळेस तुमच्या गळ्यात घातलं मला इकडे. ओके मला वाटलं तर थोडंफार घेते. ननंदबाईची इच्छा होती की थोडं. राजा हिंदुस्थानी नाव ठेवलं. राजा हा हे बरोबर आहे. बाळाला मॅनेज करायचं कसं करणार आहे सांगा. मग ऐकू दे त्यांच्या तोंडून काय लय गडबड कायच ऐकू देत नाही ते. हा खेळ पटकन खेळ, विचार करू नको. हा चला लवकर, भूका लागले ते. आता गप्प बसा. मला रोज वेळेवर काम करावं लागतं, त्यामुळे तुम्ही या आणि ऑफिसलाच तुला रोज काम करायचं वेळेवर. हा वेळेवर. मी आता ठरवलो आहे बाळाला सांभाळतो मी, त्यामुळे मी रिझाईन देतो. रिझाईन देऊन घरी झोपतो. बाळाला तू सांभाळ. तू काय बोलली होतीस पहिला? सुच तुम्ही तुमच्या मनाने घ्या. हा मनानेच घ्यायला घे. मला स्वयंपाकला रिझाईन करून घरी बसवते तर तुम्ही बाळाला सांभाळा, मी बाहेर काम करतो. द्या उत्तर. हा असं असेल तर आपण दोघं बाळाला खेळू, अजून आनंदाने राहू. आहे मस्त. हा काय अडचण येते ते बाळाला सांभाळताना त्याच्यावर बोलायचं असतं. बोल आता पटकन घे पटकन. म्हणजे नवऱ्याला त्रास होऊ नये तसं तुम्ही बोलायला पाहिजे. मामीला वेळ नव्हतं. एवढे सगळे आजूबाजूला हुशार असताना आमची काय गरज आहे? तुम्ही जवळचे, आम्ही आता आलो. मग हे तुमच्या पुढेच होतं. शाळेवर नाही परत तुमच्याकडे राहू द्या, सुट्टी असतो मला. हे बघ शाळेला जातात आमचे. वहिनींची पार्टी आम्ही पण आज थोडं थोडं. भूक लागली धीराला खेळ म्हणून सांगा लागले. थोडा वेळ खेळायला स्वयंपाकायचं म्हणा. जेव्हा सुट्टीचा दिवस असतोय तेव्हा दोघांनी मिळून बाळाला सांभाळायचं, आणि जेव्हा कामाचा दिवस असतोय त्या दिवशी एकामेकांनी बाळाला समजून सांभाळायचं. असं करायचं बाळाला एकदा. असं खेळवत नाही, असं खेळत नाही ते. शांत झालं ना आईच्या हातात आई बाळाला झोपू घाल. आलेला आहे. मी थोड्या वेळासाठी आता स्वयंपाक करते, तोपर्यंत मी पण आता जॉबवरून आलेलो आहे. मला पण खूप थकवा येत आहे. बाळाला दूध पाजून झोपो. झोप आहे तर तुम्ही बाळाला घेऊन थोडं बाहेर जाऊया. मी आत्ताच ऑफिसवरून आलेलो आहे, बाहेरनं चाललेलो आहे. बाळाला दूध पाजून झोपो. मग ठीक आहे, मी पण स्वयंपाक करत नाही, तुम्ही पण बरोबर आहे. तर सध्या ऑनलाईनचा जमाना चालू आहे. तू बाळाला सांभाळ, मी ऑनलाईन पार्सल ऑर्डर देतो. त्यामुळे आपणच बाहेर जाऊ बाळाला घेऊ. हे सासू सासऱ्यानं नंदेनं ते इन्व्हॉल्व करत ना की दोघं सांभाळणार आहोत. आता तू असं म्हणते तर मी आमच्या आईला पाठवून देतो. आईला पाठवून देते.
आजीकडे असं असेल तर मी बाळाला पाळण्यामध्ये घालून पाळणा हलवतो. लवकरच पाळणा हलवला. हाताचं पाळणा हलवलं नाही. दम नाही सासूला लय आहे. खेळा खेळा लवकर सगळ्या. मला खूप लागलेली आहे. लवकरात लवकर जेवण कर. अजून बाळाला पण जेवू घालून झोपव. अरे झोपू नका. बाळासाठी आजीने दूध तयार केलं घ्या. बाटली ही चालू. लाईट गेलं होतं त्यामुळे बंद केलं. आणि ही कोण आहे माहिती नाही. काय रे हिचं नाव सांग, ओळख करून दे. हिची सगळ्यात आधी करून दे. मला आल्यापासून बोलते काय आम्ही पाहुण्याची बाजू घेतला म्हणून म्हणाला का तुम्हाला त्रास? कुणाच्या पाहुण्याची बाजू घेतली? आमच्या मुलाची. नाही हिचं नाव आहे सोनी बिराजदार. कुठं राहते? टोपण नाव. स्टेशनला. सोलापूर स्टेशन जवळ राहते. स्टेशनला उतरला ना तुम्ही, रिक्षा वगैरे काही करायची गरज तिच्याच नाही. घरी 2च मिनिटांमध्ये तुम्ही तिच्या घरी जाऊ कुठल्या शकता. वेळेस तुमच्या गळ्यात घातलं मला इकडे येऊ नका असं म्हणणार. कळलं का? हा यायचा प्रश्न आहे. भातचा होतोय. पुढे दुसरं कोण आहे? नाही हे कोण आहे? हे कोण आहे? हे बारका बसलाय ते. ही आमची शांभवी आहे. शांभवी अवरसन. आणि हा आमचा अभिनव आहे. गेल्या वेळेस मी तुम्हाला बोलले होते ना, छोटा भातचा. हा ह्याने केला होता हा माझा भातचा आहे. हा ही माझी भाची आहे. बाजूला कोण बसलं ओळखतच नाही. ते आता नवीन आलेत त्यांनी. तुमची ओळख तुम्हाला करूनच देणार आहे. असं त्याची गडबड तुम्ही करू नका. करू नका. तिकडे त्या बाजूला माझे तिथं आमचे जया अक्का बसलेले आहेत. मावशी. मावशी. हे आमचे मावशी आहेत. गडबड बघा. आजच अक्षरा पडले ते ह्याने सगळे कसं झालंय बाजूला युट्यूबला टाकणार आहात का? ना. बाजूला बसल्यानंतर माणूस ततर होतो. दत्तरपत कोण बाजूला बसलाय? कोण आहे बघा ना. नाही नाही मी ओळखतच नाही. मी ओळख करून तुम्ही देता. हा सांगा. नाही त्या मराठी बघतात. अव हिंदी नेम फार का नाही यार. आत्ती मावशी माडकता ना बोला. तुम्हाला बघूनच घाबरले. मालकीणी नाहीत. असं पुढे पुढे ओळखता भाऊ तुम्ही यांना? थांबा तर विचारू द्या. द्या उत्तर. ओळखता? घ्या पुढे. हे आत्या आहेत. हा ते आमची मावशी आहेत. जया अक्का आहेत. ते पण मावशीच आहेत. त्यांना आम्ही ताई अक्का म्हणतो. हे आमचे बहीण आहेत. अजून ते आमचे काकू आहेत तिकडे बसलेले. काकूनी भारी मस्त मजा केली. हे आमचे राणी आत्या आहेत. हे पण मुंबईला कर्जतला राहतात. नक्की बरोबर पत्ता सांगितला का? हा या तुम्ही. मी येणारच नाही. ते आमचे सगळ्यात मोठे मामी आहेत. ते बसलेले सगळ्यात मोठे मामी आहेत. हा हे आमची आजी आहे. आणि थांब मावशी आहे ना माझ्या आईची मैत्रीण आहे. असं आज ओळख निघाले खास. अजून हे आहेत ना, हे आमचे बाई आहेत. गौरम्मा बिराजदार आमच्या बाजूलाच राहतात. आजी आहेत. अजून हे शाळेमध्ये रिटायर झालेले माझे मुख्याध्यापक आहेत. ओके. सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापिका. कुणाची राहिली? थांबा हिच्याशी मला तू आल्यापासून मला का सत्वा लागली असं काय लय आवडला. तुम्ही लय आवडला मला. नाही हो तुम्ही मुलीचीच लय बाजू घालता. मी मुलीची पण जरा बाजू गावाला पोरगा होतं ते मला. मुलगा होता. नाही काही आवडून येतं काही उपयोग नाही. तसं काय बोलतात विचारा भाचीला मी किती बिझी असते. अजून कोण राहिलं ओळख करून देतात? आमच्या बेंगलोरची सुरेखा आंटी. आणि मेन घरच्यांची ओळख करून आमचे पप्पा बसलेत नाही. त्यांचं नाव तर ठेवलं चेतनच्या फोन मध्ये. वेगळं नाव आहे पप्पांचं. हे आल्यावरती सुरुवातीला पण तुम्ही हेपर्यंत सगळं गेमच संपवलं या लोकांनी. पुन्हा खेळवायचं परत खेळ. चाय अरे बिगरी कुडरी मला वाटतंय थांब. तू पहिल्यांदा डान्स केली? नाही करते मी. करते आणि छान केला डान्स. शाळेत करत असतो आम्ही. ते आमचे पिताजी आहेत. आमचे पप्पा आहेत. ते ज्या माझ्या भाचीच्या ज्या घरात लग्न झाले त्याचे तिचे सासरे. कसं वाटलं? खेडे का मनासारखं नाही ना? ओके. माझी काय ओळख करून द्यायचं? श्रुती तू सांगतेस की मी सांगू? नाही थांबा. माझी श्रुती भारी मस्त ओळख करून देते. बघू आज सांगते तिने. कोण आहे? माझ्या चुलत मामी आहेत. मुंबईला राहतात. म्हणजे माझ्या मम्मीकडची जे माहेर आहे, माझ्या मम्मीचं माहेर दुकानवर आहे. तर माझ्या मम्मीला खूप मामा आहेत. त्याच्यातल्या एक मामी
त्यांनी मुंबईला राहतात. यांच्या लग्नाला मला वाटतं जवळपास 25 वर्ष होऊन गेले, 27 वर्ष झाले आहेत. माझ्या आईच्या लग्नाच्या ह्यांनी कलवरी होत्या मम्मीच्या. आज 25 वर्ष होऊन गेले. यांच्या लग्नानंतर माझ्या आई बाबांचं लग्न 2 वर्षांनी झालंय. आता एवढ्या वर्ष होऊन आज त्यांनी माझी कलवरी माहेर नाही सासर. म्हणजे हिची आईची आहे ना माझी चुलत म्हणून आणि माझी मैत्रीण आहे खूप चांगली हिची. मुलाच्या आईची ओळख, मुलाच्या आईची ओळख बरी. आणि यांनी 1-2 वर्ष झाला युट्यूबवरती एक चॅनल हे ओपन केलेलं आहे, स्टिचिंग विथ सुरेखा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्यामध्ये डेली त्यांना खूप ऑर्डर्स येतात. ऑल इंडिया यांचा ऑर्डर आहे आणि डेली नवरीला किंवा इतरही नवरीसाठी नऊवारी साड्या विथ ब्लाऊज आणि नवरीचं चॉईस असं त्यांच्या म्हणणे. मलाही त्यांनी आमच्या घरी 20 तारखेला वळकार पूजा होतं 5 दिवस अगोदर. त्यांनी मला त्या दिवशी नऊवारीची साडी शिवून दिला. ते मी घातला आणि त्यांनी स्टेटसलाही टाकला. ऑल इंडिया ऑर्डर आहे यांचं आणि नऊवारी साड्या शिवतात, ब्लाऊज शिवतात, प्लस हे ॲडिशनल यूट्यूबवरती आणि रोज असं त्यांनी काही सब्जेक्ट निवडत नाही की आज काय ओपन म्हणजे आज काय आपण यूट्यूबला ओपन केलं पाहिजे. जे असं त्यांना मनामध्ये येतं ऑटोमॅटिकली ते तसं करत जातात. किती सबस्क्रायबर? ऍक्च्युली सबस्क्रायबर माझे 13,000 आहेत. माझं एक बेसिक हे म्हणजे शिलाईचं काम मी आधीपासून करते, पण मुंबईमध्ये वेळ आणि दोन्ही हे होतं, स्ट्रगलिंगचा एक पॉईंट होता. मी विदाउट फेसिंग किंवा माझ्याकडे व्हॉट्सअप पण हा नंबर नव्हता. सडनली ह्या लाईनीला आले. मग नंतर जे फेमस युट्यूबर होते ना त्यांचे सगळे अटायर बनवल्यानंतर मग हे केल्यावर ब्लॉगिंग मला वाटलं तर थोडंफार घेते. ननंदबाईची इच्छा होती की थोडं एंगेजमेंटचे व्हिडिओ शूट केले त्यांचे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला. आणि एंगेजमेंटचा आमचा आणि एंगेजमेंटचा जो व्हिडिओ बनवला होता ना त्याला रिप्लाय खूप छान आहे. रिप्लाय झाला त्या सगळीकडे, इतके कमेंट झाले त्या फोटोला. पूर्ण छान आला होता म्युझिकला सगळं मॅच झालं आहे. म्हणजे परफेक्ट झाले होते ते सर्च केले. बोला काहीतरी. सुरेखाताई तुमच्याबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला. तर असेच तुमचे खूप सारे सबस्क्रायबर वाढो. एवढे बसलेले वाढले आता. हे सगळं तिकडं चांगलं, हे ज्याचं जीव त्याच्याकडे ओढतं. ह्यांचं बघा कधीच चाललंय मुलाची आईची ओळख करून द्या. हा मुलाची आईची ओळख करून द्या. एक मिनिट थांबा. तुम्ही आल्यापासून त्यांना चिडवता. कोण आहे ते तुम्ही? असं नाही. तुमचा लाडका भाचा आणि ही भाची सून. ही माझ्या लाडकी आहे. टीचर होत्या ना, शिक्षिका होत्या ना. चला मस्त वाटायला. जावांची ओळख करून दे. हा माझा जावई आहे. त्यांच्यासोबत डान्स केलाय की. तर अशा पद्धतीने हा आमच्याकडे एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर जे नवरा नवरीचे खेळ असतात ना सगळीकडे वेगवेगळे असतात, पण आम्हाला जितकं म्हणजे खेळायचं होतं ह्या दोघांनी नाही खेळ. वाटतं का तुम्ही आम्ही बघितलंच नाही. हे तर उशिरा आले पण खेळेच नाहीत. हिची तर लय मोठी तक्रार आहे. काय झालं नाही सांगतो एकदाची. लय मोठी तक्रार आहे. हिला जसं पाहिजे होतं नवरा बायको खेळलेच नाहीत. हे असं काय केले का हे नवरा बायको? तुम्ही त्याला चान्स तसं दिलं. तुम्ही खेळा म्हणलं ज्यांना वाटलं शिस्तीतच खेळायचं. त्याला माहितच नाही. कोणी खेळायला गेम बघितला नाही ना लग्न झाल्यानंतर. त्यामुळे लग्न झाल्यानंतर काय खेळतात तेही पाहत जावं. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या कुठे घेऊन जातो देवाला? उद्या तुळजापूरला. चालेल भेटू तुळजापूरला. बघू जमतं.